हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉग्समध्ये। तर आजची आपली रेसिपी आहे डाळ खिचडी। तर आपण इथं सगळ्यात अगोदर सगळं साहित्य इथं चिरून घेतलेलं आहे। आता आपल्याला फोडणी घालायची आहे, त्यामुळे इथं छानपैकी तेल घालून चांगलं छानपैकी तेल तापवायचं। त्यामध्ये जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कांदा परतून घ्यायचा छान 5 मिनिटं। लाल कांदा झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे। त्यामध्ये सर्वप्रथम अगोदर आपण घ्यायचा हळदी पावडर, त्यानंतर लाल मिरची पावडर आणि आपला बिर्याणी मसाला। त्यामुळे खिचडीला खूप छान सेंट येतो। आता इथं परतल्यानंतर यामध्ये आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे। कोथिंबीर परतल्यानंतर आपल्याला चिरलेले टोमॅटो आणि बटाटा त्यामध्ये टाकायचं, ते पण छानपैकी परतून घ्यायचं। आणि आता इथं आपण स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ, मदर इंडिया तांदूळ आणि आपली काही तुरीची डाळ आणि शेंगदाणे सगळं त्यामध्ये ॲड करून त्याला 5 मिनटं त्याला छानपैकी परतून घ्यायचं। आता जे प्रमाणात आपण हे डाळ ते घेतलेलं आहे ते त्यापैकी डबल प्रमाणामध्ये आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। तर इथं बघू शकता किती छान असे आपले खिचडीला रंग आलेला आहे। आता पाणी ॲड केल्यानंतर प्रमाणानुसार मीठ घालायचं आणि 3 शिट्ट्या होऊ देईपर्यंत छान अशी खिचडी शिजू द्यायची। 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपली खिचडी बघू शकता किती छान अशी तयार झालेली आहे। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।